श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुर्गा सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दम दुर्गाय नमः. ओम ऐं सरस्वते नमः. ओम उत्तरचरित्रासी महासरस्वती देवता पर्येसी अनुष्टुप छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. भ्रामरी बीज सूर्यतत्व सामदेव परिपूर्ण महासरस्वती प्रीत्यर्थ जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हल धारण शंख मुसळ चक्रबाण धनुष्य करी घेऊन दैत्यनाशा प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली महासरस्वती. शंभू निशंभाचा नाश करावया प्रकटली ईश. ऋषी म्हणे नृपा ऐक चरित्र महादुर्गेचे. शंभू निशंभ नामे असुर प्रकट झाले भुवर करून पराक्रम थोर तिने लोक जिंकिले. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र दैत्यांचा खेळ. देव होऊन निर्बल सोडून पळाले स्वर्गासी. सूर्य अग्नी वरुण कुबेर वायू यम चंद्र इंद्र घेतले हिरोण अधिकार. दैत्यराजे ते धवा सर्वांचे करोने तिरस्कृत. स्वर्गातून हाकलीत सर्व देव स्मरण करीत. अपराजिता देवी ते म्हणती जगदंबे. वर दिदला आम्हा ते आपत्काले स्मरा माते. तत्काळ देईन धावून या ऐसा विचार करून. देव निघाले स्वर्गाहून हिमालय पर्वती येऊन स्तवन करीती देवीचे. देवी सूक्त प्रारंभ. महादेवी नमोस्तुते शिवे कल्याणकारिणी आदिमाया प्रकृती वंदनतुते करीत सो. अनादि सिद्ध तू नित्य सर्व जगा प्रतिपाळित वंदनतुते करीत सुखदायिनी तुज नमो. रौद्रा नमो नित्या नमो दुर्गे कल्याणकारिणी. ज्योत्स्ना नमो नित्या नमो अंबा अर्ध मातृका. रुद्धी नमो सिद्धी नमो नमो नैऋत्य बुभृता. शिवा लक्ष्मी ख्याता दुर्गे देवी नमो तुज. अतिसौम्या नमो अतिरुद्र नमो. जगत्पालिनी नमोस्तुते जगद्धारा दुर्गे तू. स्वीकारी नमन आमुचे दुर्गे सर्व प्राणी मात्रात. विष्णुमाया तुची होत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमचा दुर्गे सर्व भूतात. चेतना रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. बुद्धी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. निद्रा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. क्षुधा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. छाया रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. शक्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. तृष्णा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात. क्षमा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. विविधत्व रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. लज्जा रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे उत्तम मानवात. शांत रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. श्रद्धा रूपे तू पाहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. ब्रह्मरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सुंदर मानवात. सौंदर्य रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात. लक्ष्मी रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. प्रवृत्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. स्मृती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. दया रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. तृप्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व मानवात. भक्ती रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात. ज्ञानरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात. विवेक रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे काही मानवात. दातृत्व रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे सर्व प्राणी मात्रात. प्रेमरूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ नमस्कार आमुचा दुर्गे श्रेष्ठ मानवात. मानवता रूपे तू राहत नमोस्तुते नमोस्तुते. तुझ
नमस्कार आमुचा. दुर्गे काही मानवात सहनशक्ती रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यांत तपरूपे तू पाहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात नादरूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात बिंदुरूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात कलारूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात प्रज्ञारूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात रंतभारात रूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात धारणारूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात ध्यानरूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व योग्यात समाधरूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व विश्वात शून्य जेथे तुझी राह असत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे अक्षर प्रांतात महाशून्य तुझे असत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मरूपे तू राहत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे आदी अंतातीत परमशून्य तुझे असत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात जगन्माता तू असत. नमस्तुते नमस्तुते तुझ नमस्कार आमुचा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री प्राणी मात्रांमध्ये व्याप्ती राहुनी सर्वांपरती ऐशा दुर्गे नमो तुझा. या विश्वा माझे चैतन्य भरले असे जे गुप्त तेची दुर्गे तू असत. तुझ नमस्कार आमुचा. इंद्रादी देवतांनी स्तविले दुर्गे पूर्वी तुझसी वारे आमुच्या विपत्तीसे म्हणून आम्ही प्रार्थितो. विनम्रतेने करता स्मरण जगदंबा येई धावून. त्या परमेश्वरी वंदन करीतो भक्तिभावाने देव संकटाते वारी आपत्ती ते दूर करी. ऐसी दुर्गा परमेश्वरी तुझ नमस्कार आमुचा. स्वस्ती देवी सूक्त. ऐसे परी सर्व देवता दुर्गास्तुती करीती देखा ऋषीमनती अद्भुत वर्तले पाहते तवरी. गंगा स्नानाचे करुणी निमित्त पार्वती येई तेथ देवतांते पुसत काय कारण यावया. कळे सर्व समाचार शंभू निशंभ असुर पिडिले म्हणून येतवर आले देव मिळून या. पार्वतीच्या कोशातून पार्वती देहामधून अंबिका तेथे प्रकटोन दिले देवांचे आश्वासन शंभू निशंभू वधाचे. प्रकटे पार्वतीच्या कोशातून कौशिक नामे म्हणून देवे जय जयकार करून श्री अंबिके ते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून पार्वती होई कृष्णवर्ण. हिमालय स्थित कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधरा. असो पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर. एकली अंबा तेथवर राही पाहते दवा. शंभू निशंभूचे भृत्य चंडमुंड नामे ख्यात महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहुनी श्री सुंदर शुंभासी देती समाचार. श्री परम मनोहर आहे एक हिमालयी. इतुक परम सुंदर त्रैलोक्यात नाही असुर. अंग कांती मनोहर उपमा नाही वर्णया. तिच्या तेजाने प्रकाशित हिमालय आहे होत. ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्रांचा ऐरावत गज. हिंस विमान विहारकाज आपणापाशी आहे हो. त्रिलोकातील दिव्य रत्न पारिजात उच्चैःश्रवा अश्व. कुबेराचे धन सर्व आपणाशी आहे हो. किंजल क्लिनीमाला अद्भुत जी कधीही न कोमेजत. समुद्र भेट देत आपणाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वरुणाचे छत्र प्रजापतीचा दिव्यरथ आपणाशी आहे हो. अग्निसिद्ध दिव्यवस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणाचा दिव्यपाश निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे श्रीरत्न अद्भुत एकली हिमालयी फिरत कान तिथे आणता. ऐकोनी चंडमुंड वचन सुग्रीव दूता बोलावून म्हणे श्रिये ते घेऊन येथे येवो सत्वरी. जेथे दुर्गा अंबिका जाऊन ये तेथे देखा मधुर वचने सांगता झाला पहा देवीसे. म्हणे दूत देवीसे दैत्यराज शंभू यासमयासी अधिपती त्रैलोक्यासी दूत त्याचा मी असे. तोची परमेश्वर सांप्रत देवता आज्ञा पाळीत तुझ करणे संदेश देत. एकाग्र चित्तेन ऐकावा त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन यज्ञ भोगही स्वाधीन. ऐसा समर्थ मी असे. त्रिलोकीचे दिव्यरत्न आहेत मज स्वाधीन. ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळी. समुद्र मंथनी निघत उच्चैःश्रवा ज्योत म्हणत तोही मज लागे अर्पित केला पहा देवांनी. देवता गंधर्वाचे जितुके रत्न यक्ष नागांचेही रत्न सारे मजपाशी पडून
आहेत जाना संग्रही. तुही एक श्रीरत्न यावे त्वा मजप्रत. रत्नांते आदर करीत हाची स्वभाव आमुचा. यावे माझ्या सेवेत अथवा भ्रांता निशुंभ सेवेत. राहून या सुखात आयुष्य आपुले वेचिका. माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर्य भोगीसी. राहून या अरण्यासी काय तुझ मिळते गे. ऐकुनी दूताचे वचन दुर्गादेवी स्मित वदन. बोलली जे गंभीर वचन ऋषी म्हणती अवधरा. देवी म्हणे दूतासी तू जे जे बोललासी आहे सत्य परीयसी. प्रतिज्ञाबद्ध मी असे. मी केला असे एक क्षण. जो मम अभिमान करी चूर्ण. मज सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून शंभू अथवा निशुंभ यावे करावा संग्राम. शीघ्र मज जिंकोन पाणिग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमेंड करीसी कोण आहे त्रैलोक्यासी. लढे शुंभ निशुंभासी ऐसा कोणी असेची ना. सारे देव देवता एकवटून रणीन राहिले एक क्षण. ऐकली तू श्री जान उगाच हट्ट करू नको. तू ऐक माझे वचन सन्मानी नेतो तुझ लागून. ना तरी केस पकडून ओढून न्यावे लागत असे तव जाईल सर्व सन्मान. तू होशील दीनवदन म्हणून चल येथून. दैत्य मानील तुझ लागी. देवी म्हणते दूतासी तू सत्य ते सांगसी. शुंभ निशुंभ समसाहसी महारथी ते देखा. महापराक्रमी ते असती त्या पाहुनी देव पळती. परी मी महामंदमती प्रतिज्ञा करुनी बैसले. अज्ञान अहंकारे वश अति आत्मविश्वास याने घेतला घास. माझा मीच जानपा परी आता करावे काय. यांची नोहीची उपाय दैत्यापाशी तू जाय. सांगे त्याते सर्वही तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित. ऋषिरूपा ते सांगत पुढील अध्यायी ती कथा. ऐशा परी हे कथानक येथे संपले देख. 5वा अध्याय संपता आला पहा येथवरी. मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान. सावर्णिक मन्वंतरात जाण कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्यग्रंथ पठणे पुरती मनोरथ. देवी महात्म्य येत 5 अध्याय जाहले. देवी दूत संवाद देवी सूक्त या अध्यायात ज्याचे पठण जो करीत सर्व साधे तयासे. संपूर्ण ग्रंथ पठण हे न जमे ज्या लागून. त्याने देवी सूक्ताचे पठण नित्य करावे जानपा. तेने देवी कृपा होऊन होतील मनोरथ पूर्ण. आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चय. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला येत. देवी सूक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले. स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय 5वा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय अंबिका माता की जय. जय सप्तशृंगी माता की जय. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.